तुकाराम मुंडे यांनी मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी टाकलेली आहे। ते बहुतेक 1-2 दिवसामध्ये लागणार आहे। तुकाराम मुंडे हे नागपूर महानगरपालिकेमध्ये 2020 मध्ये 7 महिने होते आणि 7 महिन्यामध्ये त्यांनी खूप काही गुल त्या ठिकाणी खेळवलं। स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी 20 कोटीचा धनादेश एका पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टरला दिला, अधिकार नव्हते। त्यावेळेचे महापौर संदीप जोशी जे आजचे विधान परिषदेचे सदस्य आहे आणि संदीप जाधव यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्यावेळेच्या स्मार्ट सिटीच्या महिला 2 अधिकाऱ्यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून शिवीगाळी करणं, टॉर्चर करणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेच्या विरोधात एका IAS अधिकाऱ्याच्या विरोधात सदर पोलीस स्टेशनमध्ये त्या 2 महिलांनी तक्रार दाखल केली। परंतु त्यावेळेस अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते आणि म्हणून ती काही कारवाई झाली नाही। माहिती आयोगाच्या खंडपीठाने सुद्धा शासनाला आदेश दिले होते का आपण तत्काळ कारवाई करा, परंतु ती कारवाई झाली नाही। मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी टाकलेली आहे आणि 4-5 दिवसापासून कंटिन्यू मीडिया आणि प्रेसमध्ये ही बातमी येत आहे। आणि काल जेव्हा मी विधानसभेमध्ये आलो त्यावेळेस तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर त्यांच्या 2 समर्थकांनी मला काल फोन केला, धमकी दिली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विषयी बोलू नका, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल। हे तुकाराम मुंडेंनी केलेलं हे कृत्य त्यांच्या इशाऱ्यावर केलेलं कृत्य आहे आणि म्हणून मी आता विधानसभेमध्ये हा विषय विशेष बाब म्हणून उचलला आणि त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय पोलीस आयुक्त सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितलं आहे का आम्ही कारवाईची दखल घेतली आहे, FIR दाखल केलेला आहे आणि ते ज्या लोकांनी फोन केलं ते ट्रेस झाला आहे आणि विधानसभेमध्ये हा विषय सगळ्यांनीच मिळून उचलला। प्रवीण दटके साहेबांनी हा विषय धरून विचारला आणि माननीय अध्यक्ष महोदयांनी निर्देश दिले आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं आहे का याची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि याची संपूर्ण कारवाई होईल आणि तुकाराम मुंडेबद्दल कारवाई निश्चित स्वरूपात होईल हे त्यांनी आता आश्वासन आमच्या पटलावर त्या ठिकाणी दिलेलं आहे।